कसला एवढा विचार करताय? आपल्या देऊचा. राजेश शिर्केंच्या घरात तिचे एवढं धूमधडाक्यात स्वागत होईल असं वाटलं नव्हतं ना. हो खरंच, पण या सगळ्या सोहळ्यात रणवीर राजे दिसले नाहीत. त्यात एवढं चिंता करण्यासारखं काय? कुठेतरी बाहेर गेले असतील कामासाठी किंवा एखादी अर्जंट मीटिंग ठरली असेल त्यांची. मला नाही तसं वाटत. साईमांनी देऊचा स्वीकार केलाय, रणवीर राजेंनी नाही. म्हणजे त्यांच्या मनात देवयानीबद्दल अजूनही राग कायम आहे. साईमान प्रमाणे रणवीर राजे देऊचा स्वीकार करतील तेव्हाच खऱ्या अर्थाने देऊचे सुखाचे दिवस सुरू झाले असं मी म्हणेन. राज शिर्क्यांची नामुष्की जर टाळायची असेल तर जगाला हेच सांगावं लागेल की तुमचं मूल जन्माला येण्यापूर्वीच आमच्याकडे दुसरा पर्याय नाहीये. राज शिर्क्यांची अब्रू सांभाळणं आता फक्त तुमच्या हातात आहे प्रियदर्शनी. नमस्कार करते साईमा. का आलीस तू इथे? देवयानीला भेटायचं होतं म्हणून आले. देवयानीच्या गृहप्रवेशाच्या वेळी तुला इथे यायला परवानगी दिली याचा अर्थ तू सतत इथे यावा असं होत नाही. आणि देवयानीच्या होणाऱ्या बाळाची चौकशी करण्याच्या निमित्त करून तुला इथे येताही येणार नाही. देवयानीचा गृहप्रवेश झाला तसा तुझाही गृहप्रवेश होईल असं जर तुला वाटत असेल तर तो तुझा गैरसमज आहे. देवयानीला आम्ही सून म्हणून स्वीकारलं, पण तुला सून म्हणून आम्ही कदापिही स्वीकारणार नाही. साईमाने एक प्रश्न पडलाय. आमच्या पोटातलं बाळ म्हणजे जगाला सांगितलं होतं ना, ते तर नाहीये. ते नाहीये हे सगळ्यांना कसं सांगायचं? मग त्यांनी एक मार्ग सुचवलाय आम्हाला. सांगून टाकायचं जगाला मिसकॅरेज झालं. देवयानी. रागिणी वहिनी या ना. का काय झालं? काय झालं वहिनी? बाहेर साईमा भेटल्या होत्या. त्या म्हणाल्या की देवयानीच्या बाळाचं निमित्त करून सारखं सारखं इथे याची काहीच गरज नाही. नको ग इतकं वाईट वाटून घेऊस रागिणी. साईमांचा स्वभाव तुला माहिती आहे ना, बोलून टाकतात पटकन मनातलं. आणि अगं सासूबाई आहेत ना त्या आपल्या. देवयानीला राज शिर्क्यांची सून म्हणून स्वीकारण्यामागे आमची काही खास कारणं आहेत. पण तिच्या निमित्तानं रागिणी जर सतत घरात येणार असेल तर आम्हाला चालणार नाही. ती येऊ नये यासाठी आम्हाला काहीतरी उपाय करावाच लागेल. नील राजेनंच रागिणीला या घरापासून दूर ठेवायला सांगायला हवं, किंवा रणवीर राजेनेच त्यांच्या पद्धतीनं रागिणीला समजवलं तर काहीतरी उपयोग नक्कीच होऊ शकतो. हे असं नाटक किती काळ आम्ही जगाला फसवू शकणार आहोत आणि स्वतःला किती काळ फसवू शकणार आहोत आम्ही स्वतःला. काय मी कोणाचं वाईट केलं होतं? असा वांसपणा आलाय आमच्या नशिबी. तुम्ही वांस नाही आहात वहिनी. भैयासाहेबांचा दोष लपवण्यासाठी तुम्हाला हे सगळं सहन करावं लागतंय. दोष भैयासाहेबांमध्ये. हे आमच्या समोर बोललीस तेवढं बास. पुन्हा कधीही कुणासमोर हे तू बोलणार नाहीस. वचन दे आम्हाला तसं, कारण ते तुझ्यासाठी